नमस्कार मित्रांनो, मी दीपक इन्फो चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण कापूस सोयाबीन अनुदान राज्य शासनाच्या माध्यमातून लवकरच वाटप सुरू करण्यात येणार आहे. कापूस अनुदान 1548 कोटी 34 लाख आणि सोयाबीन अनुदान 2646 कोटी 34 लाख रुपये राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, एकूणच 84 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. आणि मित्रांनो, तर KYC करणं बंधनकारक आहे मित्रांनो. आणि हो मित्रांनो, एक असं आहे की ज्यांचं PM किसानचं अकाउंट आहे, PM किसान सन्मान निधीचं जे अकाउंट आहे, तर त्यांचा हाच डाटा वापरला जाईल. या अनुदानाला PM किसानचाच डाटा वापरला जाईल. आणि दुसरं असं आहे की मित्रांनो, नवीन खातेदार जे आहेत, नवीन खातेदारांनी KYC करणं बंधनकारक आहे मित्रांनो. तरच अनुदानाचे पैसे खात्यावर जमा होतील. त्यामुळे त्यांनी KYC लवकरात लवकर करावे मित्रांनो. राज्य शासनाच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडिया येथे खातं उघडलं गेलं आहे. कशासाठी? तर हे पूर्ण अनुदान वितरित करण्यासाठी. आणि दुसरं असं मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न आहे की कृषी सहाय्यक यांनी आधार कार्ड झेरॉक्स आणि संमतीपत्र का मागितलं? तर असं आहे मित्रांनो, आधार कार्ड झेरॉक्स आणि संमतीपत्र कृषी सहाय्यक यांनी याच्यासाठी मागितलं आहे की जेव्हा सरकार नवीन योजनेचं DBT करतं आहे, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, तर त्यावेळेस सरकारला शेतकऱ्यांकडून परवानगी हवी असते की तुमच्या आधार कार्डला आम्ही परमिशन मागत आहोत, म्हणजे परवानगी मागत आहोत की त्यामार्फत आम्ही DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या खात्यावर करणार आहोत अनुदानाचे पैसे. त्यामुळे सरकार कृषी सहाय्यक यांच्यामार्फत शेतकऱ्यांकडून आधार कार्ड झेरॉक्स व संमतीपत्रक मागत आहेत. तर ते प्रत्येकाने ज्यांचं यादीत नाव आलं आहे त्यांनी प्रत्येकाने कृषी सहाय्यक यांच्याकडे संमतीपत्र देणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि त्यानंतरच तुमच्या अकाउंटमध्ये तर DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या अकाउंटमध्ये होईल. आणि म्हणून या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक करा मित्रांनो. कोणती KYC आवश्यक आहे तर KYC करून घ्या. आणि दुसरं की आधार कार्ड झेरॉक्स आणि संमतीपत्र कृषी सहाय्यक यांच्याकडे द्या, म्हणजेच त्यानंतरच DBTद्वारे पैसे अकाउंटला जमा होतील. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा आवडला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत चॅनलमार्फत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.